उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना रोज रोज नाश्ता काय बनवायचं पडतो ना प्रश्न तुम्हाला. मला तर नेहमीच पडतो, पण तरी पण मी झटपट असा तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे. खूप लवकर होणार आहे आणि मुलांना तर इतका आवडेल की काही विचारूच नका. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करू. याच्यासाठी आपल्याला फार कमी साहित्य लागणार आहे आणि ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवायचा आहे खास मुलांसाठी. तर इथे मी गाजर वापरलेले आहे. एक गाजर घ्यायचा आणि त्याला आपल्याला बारीक असा किसून घ्यायचा आहे, जाडसर किसणीने. बघा अशा पद्धतीने आपल्याला किस करून घ्यायचं आहे. नंतर एक त्यामध्ये शिमला मिरची घ्यायची, त्यालासुद्धा आपल्याला बारीक अशी किसून घ्यायची आहे. नंतर आपल्याला आता कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे काही जास्त वापरलेले नाही आहे. मुठभर शेंगदाणे घ्यायचे आपल्याला आणि ते चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. कुकरमध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहे. बटाटे मी 2 ते 3 बटाट्याचा वापर केलेला आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. बघा बटाटेसुद्धा छान पूर्ण त्याची साल काढलेली आहे आणि नंतर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. पूर्ण प्लेन करून घ्यायचं किंवा नाहीतर आपण किसणीने सुद्धा किसून घेऊ शकतो. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा बारीक चिरून. कांदा बिलकुल थोडा होऊ द्यायचा. 1 मिनिट ट्रान्सफर झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये गाजर टाकायचं आहे किसलेलं आणि मिरची टाकायची आहे, म्हणजे शिमला मिरची. आता ते सुद्धा आपल्याला फक्त 1 मिनिटच होऊ द्यायचं आहे, जास्त होऊ द्यायचं नाही आहे आणि मंद आचेवरच आपल्याला करायचं आहे. आता इथे प्रोटीनसाठी म्हणून खास मुलांच्या पोटामध्ये प्रोटीन जायला हवं म्हणून मी इथे हिरवे मूग वापरलेले आहे. बिलकुल थोडेसे 4 ते 5 चमच आपल्याला हिरवे मूग टाकायचे आहे. नंतर उकडलेला बटाटा टाकायचा. तर इतके साहित्य त्यामध्ये घेतलेलं आहे. बाकीचं तुम्ही अजून त्याच्यामध्ये भाज्या घेऊ शकता, जे तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. धणे पावडर टाकायचं आपल्याला, तिखट टाकायचं आणि बाकीचे जे आपले रोजचे राहते ना मसाले ते टाकायचं आपल्याला आणि चाट मसाला टाकायचा आणि शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे आपल्याला थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे. एकाचे 2 तुकडे व्हायला हवे असे करून घ्यायचे आपल्याला आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. शेवट चाट मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं. बस 2 ते 3 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि याला आपल्याला थंड होऊ द्यायचं. थंड करायला ठेवायचं आहे. एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि त्याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. अतिशय झटपट आणि पौष्टिक असा आज नाश्ता मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हा नाश्ता कसं मुलांना तर आवडतोच पण मोठ्यांनासुद्धा आवडतो. आणि सगळ्यात शेवट मी त्यामध्ये अद्रक किसलेला आहे. आणि आपल्या ब्रेड घ्यायच्या, ज्या सँडविचच्या ब्रेड असतात ना त्या ब्रेड घ्यायच्या आपल्याला आणि प्रत्येक ब्रेडवर आपल्याला टमाटर सॉस लावायचा आहे. असं चटपटी जर मुलांना दिलं ना तर मुलं खूपच आवडीने खातात आणि त्यांच्या आवडीचा टमाटर सॉस असतोच. आणि त्यावर आपल्याला जे आपण केली होती ना बटाट्याची भाजी अशी ते आपल्याला त्यामध्ये लावायची आहे. नंतर आणि सर्व ब्रेडवर आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे मुलांच्या आवडीचं. पनीरसुद्धा मुलांना जास्त आवडतो. आणि सगळ्यात शेवट इथे चिली सॉस तो एका साईडला एका ब्रेडला लावायचा किंवा नाही तर मग तुम्ही हिरवी मिरचीची चटणीसुद्धा तुम्ही लावू शकता. आता निर्लेकचा तवा घ्यायचा आपल्याला आणि त्याला गरम करायला ठेवायचं. गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला बटर टाकायचं आहे आणि आपल्या ब्रेडसुद्धा त्यावर ठेवून दोन्ही साईडने आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. खरपूस मात्र भाजायचं आपल्याला आणि वरूनसुद्धा आपल्याला बटर लावायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपलं हे पौष्टिक असा नाश्ता झालेला आहे.
आणि हा टमाटर सॉससोबत छान लागतो किंवा तुम्ही तसाही खा, खूपच छान लागतो खायला. बघा आतूनसुद्धा कसा सुंदर आणि छान दिसतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मस्त खा, आनंदी राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू